राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कुलाब्यामध्ये नार्वेकरांच्या कुटुंबातील 3 उमेदवार रिंगणात आहेत। अर्ज भरताना नार्वेकरही उपस्थित असल्यानं या वादाला तोंड फुटले। उमेदवारांची बिनविरोध निवड होण्यासाठी नार्वेकर आम्हाला धमक्या देत होते असा आरोप हरिभाऊ राठोड यांनी केलाय। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी प्रोटेक्शन का फोन लगाओ। अरे ऐका ना, पहले तुमकी सिक्योरिटी विड्रॉ करना। यू आर मिसयूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के अध्यक्ष साहेब बोलते हेलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय आयडिया वापरतात? नाही, हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन? सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। आम्ही म्हटलं तुम्ही तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनुपस्थित तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, तुम्ही भरू नका। आमचे BSPचे 3 कार्यकर्ते आत गेले, त्यांना बाहेर काढलं। हे सगळं म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल, जो संविधानिक पदावर असलेली व्यक्ती त्याने केलेलं आहे। त्या दिवशी इकडे मी माझ्या उमेदवारांबरोबर अर्ज भरण्यासाठी आलेलो, त्यावेळेला घोळका घालून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम काही लोक करत होते। त्यांना मी पोलिसांना समज देण्याची विनंती केली। त्या व्यतिरिक्त काही घडल्याचं मला माहित नाही। मला घोळका घालून माझ्यावरती दबाव आणून माझ्याकडनं चुकीचं कृत्य करून घ्यायचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याला मी कुठच्याही प्रकारची किंमत किंवा दखल न घेता मी तिकडनं निघून गेलो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सत्तेची खूप मिजास आलेली दिसते असं अंजली दमानिया यांनी म्हटले। विधानसभा अध्यक्षांना विधानसभेच्या बाहेर कुठलेच अधिकार नसतात असंही दमानिया यांनी म्हटले। ज्या थाटात नार्वेकरांनी जॉईंट कमिशनर यांना फोन करत आदेश दिलेत त्या सत्तेची मिजाज दिसत होती असं अंजली दमानिया म्हणतात। सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल तुम्ही माफी मागितली पाहिजे असंही दमानिया यांनी मागणी केली। राहुल नार्वेकरांना स्पीकर पदाची आता मिजास आलेली दिसते। विड्रॉ सिक्युरिटी इमिडिएटली अँड ॲज अ स्पीकर मी तुम्हाला आदेश देतो, हे जे ते म्हणाले जॉईंट सीपीला, भारतात संविधानाप्रमाणे आर्टिकल 178 ते 181 या कायद्यात लेजिस्लेटिव्ह कॅन नॉट गिव्ह एनी डायरेक्शन्स टू एक्झिक्युटिव्ह, आणि त्यात स्पीकरचं फक्त फंक्शन हे असेंब्लीमध्ये चालतं। असेंब्लीच्या बाहेर त्याचा कुठलाही थाट नसतो, वट नसतो, मिजाज नसते। तर तुम्ही हे जे केलेलं कृत्य आहे ते अतिशय बेकायदेशीर आहे आणि खरं तर तुम्ही महाराष्ट्राची माफी